पहिल्या आठवड्यात भाऊनी सागरची तारीफ केली आणि सागर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात चण्याच्या झाडावर चढला. मी असं का बोलते ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये. म्हणजे आज ते कॅप्टन्सी टास्क चालू होता. म्हणजे पहिल्यांदाच बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात 2 कॅप्टन बनणार होते. तर तो टास्क चालू होता. पहिली फेरी ते रद्द झाली, दुसरी फेरी पण रद्द झाली. परंतु या टास्क दरम्यान खरंच जीव ओतून खेळणारा खेळाडू म्हणजे एक होता तो प्रभू. मूर्ती लहान पण कीर्तिमान हे खरंच त्यांनी आज सत्यात उतरून दाखवले की तो किती प्रामाणिकपणे टास्क खेळत होता. ते लपवलपी तर चालतं, ते बिग बॉसच्या घराचा खेळच आहे. परंतु खूप चांगल्या पद्धतीने टास्क खेळत होता. नंतर टास्क संपल्यानंतर सागर त्याला आवाज देत होता की प्रभू तुझा आवाज खूप चढत चालला आहे, ते असं खूप सारे त्याला बोलत होता. पण ॲज अ बिग बॉसच्या घरात प्रभू कंटेंटर म्हणजे कॉम्पिटिटर म्हणून आलाय ना, की म्हणजे तुमच्या घरातला मेंबर आहे त्याला समजवतं ते तुझा आवाज खूप चढत चाललाय, हे चाललंय. हे पूर्णपणे माझ्या मते तरी चुकीचं. म्हणजे सागर दादाने तिकडे चुकीचा स्टँड घेतला. त्यानंतर ते झाल्यानंतर त्यांनी असं गेम प्लॅन पण केला की विशाल तो आणि प्रभू बसला तर तो सागर बोला आपण खोटं भांडण करूया आणि दुसऱ्यांची खरं रूपं बघूया. म्हणजे सागर प्रभूच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा प्रयत्न करतोय का बिग बॉसच्या घरात. प्रभू तो एकदम शार्प माइंड गेम खेळत आहे बिग बॉसच्या घरात. तुम्हाला काय वाटतं की सागर चण्याच्या ऑर्डर चढलाय का नाही?